यावर अशी हिरवी मिरची आणि हिंगाची चरचरीत फोडणी घालायची आणि मिक्स करायचं। तुम्ही ते पाहू शकता। आहा, काय मस्त दिसतंय। पाहता क्षणी खाण्याची इच्छा होत आहे। याबरोबर जर तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची शिळी भाकरी खाल तर याची टेस्ट दुपटीने वाढते। हे वांग्याचं भरीत आपण इथे केलेलं आहे, पण करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे। तुम्ही ही पद्धत पाहाल आणि त्याच प्रकारे करून खाल तर तुम्ही साधं वांग्याचं भरीत कधीच करणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता याचा कलरही खूप छान आला आहे आणि फोडणी घातल्याने खूप छान दिसत आहे हे भरीत। यावर आपल्याला बारीक चिरलेले कांद्याची पात घालायची आहेत, कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आणि खाण्यासाठी तयार आहे आपलं भरीत। तर सर्वात आधी आपण साहित्य पाहूयात आणि त्या अगोदर जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इथे आपण शिळ्या भाकरी बरोबर मी हे भरीत खायला घेतलेलं आहे। थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत, कांद्याची पात घेतली आहे। इथे 4 वांगे मी घेतले आहे। शक्यतो हिरवे वांगे ताजी बघून घ्यायची। त्यानंतर इथे शेगडी गरम करायला ठेवली आहे आणि ह्या वांग्यांना आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे। देठाचे जे साल आहेत ते काढून घ्यायचे आहेत की जेणेकरून वांग सगळीकडून भाजलं पाहिजे आणि यावर असं ठेवून द्यायचं आहे। चहू बाजूने हे वांग आपल्याला भाजून घ्यायचं, जेणेकरून काय होतं की भरीत व्यवस्थित मिळून येतं आणि सगळं वांग भाजल्यानंतर ते छान मऊ होतं। आता यामध्ये मी लसूण देखील भाजून घेणार आहे। लसूण कच्चा टाकला तरी त्याची चव छान लागते, पण जर असा भाजून टाकला तर त्याची चव देखील खूप वाढते। हे वांग थोडंसं वाकडं आहे, मला डाऊट होताच हे किडकं असेल, पण इथे एक छोटंसं होल दिसतंय, याचा अर्थ हे आतून किडकं असणार आहे। लसूण घ्यायचं आहे, वरचे जे थोडंसं साल काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे भाजायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे। लसूण देखील आपल्याला चहू बाजूने छान भाजून घ्यायचा। लसूण भाजून घेतल्यानंतर आतले जे पाकळ्या आहेत त्या थोड्याशा शिजल्या जातात आणि त्याची चव थोडीशी वेगळी होते। हे वांग मी चारी बाजूनी भाजून घेत आहे। या वांग्यामध्ये आपण दही घालणार आहोत, तर दह्यातलं वांग म्हणायला काहीच हरकत नाही, खूप छान याची टेस्ट लागते। अगदी आंबट गोड तिखट या प्रकारे हे भरीत बनतं। आता ही वांगे आपल्याला भाजल्यानंतर थंड करायला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ते सोलून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी लसूण जळून चालला तर मी ह्याला बाजूला काढून ठेवते आणि व्यवस्थित भाजला देखील आहे। याला मी बाजूला काढून ठेवते आणि वांगे थोडेसे चेक करायचे, थोडे मऊ झाले की मग काढून घ्यायचे। अशा प्रकारे बोट लावून तुम्ही चेक करू शकता। वांगे भाजले की आपण थंड करायला ठेवणार आहोत आणि सोलून घेणार आहोत। तर त्यानंतर भरतासाठी लागणारं साहित्य इथे सगळं काढून घेतलं आहे। वांगे देखील आपले भाजत आले आहेत। आता थंड करायला ठेवते आणि सोलून घेते। तुम्ही तर पाहू शकता अशा प्रकारे हे जर दाबल्या गेलं तर समजायचं वांग व्यवस्थित भाजलेलं आहे। बऱ्याच वेळा वांग भाजताना आवाज येतो, तर त्यामध्ये जर कीड असेल तर ते वांग भाजताना त्याचा फट असा आवाज येतो किंवा त्यामध्ये खूप प्रमाणात बी असेल तरी देखील वांग्याचा आवाज येतो। तर व्यवस्थित चेक करून आपल्याला वांगी घ्यायची आहेत। आणि बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळी वांग किडका असतं त्यावर एक छोटासा होल असतो किंवा अशा प्रकारे काहीतरी वेडवाकडं त्याचा आकार असतो, त्यावेळी समजून घ्यायचं की हे वांग किडकं असणार आहे। आता यानंतर आपल्याला फोडणीसाठी मी कढई गरम करायला ठेवते, तोपर्यंत आपल्याला इकडे लसूण सोलून घ्यायचं आहे आणि ही वांगे देखील सोलून घ्यायचे आहे। पटकन आता ही वांगी मी सोलून घेत आहे, तोपर्यंत फोडणीसाठी कढई देखील गरम होत आहे। व्यवस्थित तुम्ही पाहू शकता चारही बाजूनी छान वांग आपलं भाजलेलं आहे। आता लसूण देखील मी तुम्हाला सोलून दाखवते। थोडासा जळाला आहे, पण आतमधल्या ज्या कुड्या आहेत त्या व्यवस्थित आहेत, त्यामुळे मी त्या काढून घेत आहे। तुम्ही लसूण नसेल भाजायचा तर डायरेक्ट कच्चा घातला तरी त्याची टेस्ट छान लागते। तर अशा प्रकारे आपण वांगे आता भाजून घेतलेले आहेत आणि हे वांगे आपण हाताने कुस्करणार नाही आहोत। तर यामध्ये आपण माझ्याकडे ही दगडी आहे, तर यामध्ये आपण हे थोडंसं टेचून घेणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारचे हे आहे। यामध्ये टेचून या भरताची चव खूप छान लागते, त्यामुळे आम्ही ज्यावेळी भरीत करायचं असतं त्यावेळी अशा प्रकारेच करतो। हा लसूण आहे ना थोडासा टेचून घ्यायचा, कारण भरीत भाजलेले वांगे भाजलेले आहे त्यामुळे भरीत पटकन बारीक होतं, पण लसूण थोडासा वेळ लागतो। अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत थोडंसं या तुंब्याने आपल्याला याला दाबून दाबून मऊ करायचं आहे।
या प्रकारे देठ मी काढून घेत आहे आणि वांगे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित चेक पण करायचे। तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे याला उकलून व्यवस्थित आतमध्ये बघायचं। जर यामध्ये कीड असेल तर ते वांग वापरायचं नाही। व्यवस्थित वांग आहे आणि छान आहे। हे वांगे आपले सोलून झालेले आहेत। आता यानंतर आपण यामध्ये एक छोटा कांदा चिरून घेणार आहोत आणि तो देखील घालणार आहोत। आधी हे थोडंसं टेचून घेते की जेणेकरून बाकीचे पदार्थ जिन्नस घातल्यानंतर ते एकसाथ एकजीव होतील। आता हे बऱ्यापैकी टेचून झालेलं आहे। यानंतर आपण यामध्ये छोटासा कांदा चिरून घालणार आहोत आणि ते देखील याबरोबर टेचून घालणार आहोत। या प्रकारे टेचून घातल्यानंतर ह्या भरिताची टेस्ट जी आहे ती खूप छान होते। आता यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि ते देखील आपल्याला टेचून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात हिरो जे जिन्नस आहे आपल्या ह्या भरिताची ती आहे ही कांद्याची पात। कांद्याची पात आपल्याला थोडीशी घ्यायची आहे, वर डेकोरेशनसाठी ही ठेवायची आहे आणि आतमध्ये देखील मी याचे तुकडे करून यामध्ये घालत आहे आणि ही कांद्याची पात देखील आपल्याला टेचून घ्यायची आहे। व्यवस्थित टेचलं की ह्या सगळे जिन्नस जे आहेत ते मिळून येतात आणि भरीत खूप छान होतं। आता हे आपल्याला थोडंसं टेचून घ्यायचं आहे। कांद्याची पात आणि कोथिंबीर बारीक होण्यासाठी त्यावर थोडंसं मीठ घालत आहे। चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घातलं यावेळेस तरीही चालेल। थोडंसं मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे काय होईल की ही कांद्याची पात अगदी पटकन अशी बारीक होईल। तुम्ही ते पाहू शकता अगदी एकसाथ मिळून हे भरीत येतं। हे भरीत आपलं टेचून झालेलं आहे। आता हे अशा प्रकारे आतमध्ये ओढून घ्यायचं आणि तुम्ही ते पाहू शकता याचं टेक्स्चर अगदी छान मिळून आलेलं आहे। आता यावर आपल्याला पुढचे जे गोष्टी आहेत यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये 2 चमचे मी इथे दही घालणार आहे। कमी आंबट असलेलं दही यामध्ये घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये दही घातलेलं आहे तर ते आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी यामध्ये मी थोडीशी चवीनुसार साखर घालणार आहे। पण तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल, पण दही घातले त्यामुळे चव बॅलन्स व्हावी म्हणून त्यामध्ये मी साखर घालणार आहे। आता आपल्याला यावर फोडणी घालायची आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची आहे आणि व्यवस्थित तडतडू द्यायचे आहे। यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता घातला तरीही चालेल, त्याचा हा स्वाद खूप छान होतो। इथे मी थोडंसं आलं असं किसून यामध्ये घातलेलं आहे, हिंग घातलेलं आहे, थोडीशी हळद यामध्ये आपण घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि अगदी पांढऱ्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून खमंग अशी फोडणी आपली तयार होईल। जर तुम्हाला अजून तिखट लागत असेल तर वरून लाल तिखट घातलं तरीही चालेल, पण एवढे मिरच्या देखील पुरेशा होतात। पण आमच्याकडे थोडंसं जास्त तिखट खाल्लं जातं, त्यामुळे इथे मी चवीनुसार साखर घातलेली आहे। थोडंसं मीठ कमी होतं त्यामुळे मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा मी इथे तिखट घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला तर मग खमंग असं आपलं वांग्याचं दह्यातलं भरीत तयार आहे। तुम्ही ते पाहू शकता, खूप चटकदार छान ही रेसिपी बनते। एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।